सुषमा अंधारे ही एक फालतूबाई आहे, पेडबाई. काहीतरी भाषण शैली आहे म्हणून काहीतरी बोलायचं, काही टीका करायच्या. कुठलं MIM? त्याची लायकी काय आहे कोल्हापुरात? या कोल्हापुरात शाखा काढत असताना त्यांना धुपटून इथनं पाठवलं, अजूनही येऊन देते. त्यांना आम्ही सोडणार नाही. जातीवादी कट्टर जहालवादी संघटना आहे ती MIM. शिवसेनेनं हिंदुत्ववादी म्हणून काम केलं, पण शिवसेना प्रमुखांचे विचार काय होते की या देशातली प्रत्येक व्यक्ती, मग ती कुठल्या जाती धर्माची असो, मुस्लिम पण असो, जर देशावर प्रेम करत असेल तर ते आमचे आहे. या MIMचे काय विचार आहेत? MIMचे विचार जहालवादी, सातत्यानं हिंदुत्वाच्या विरोधात. आणि जर असं असेल आणि हा पक्ष जर इथं उदयाला पाहत असेल तर इथं हिंदुत्ववादी कमी नाही आहेत. आम्ही फुकून काढीन आम्ही त्यांना. त्यांनी दाखवावं शाखा वगैरे उघडून, त्यांना पाहतो आम्ही पुढच्या काळामध्ये. जहालवाद्यांना तसंच उत्तर देण्यात येईल. सुषमा अंधारे ही एक फालतूबाई आहे, पेडबाई. काहीतरी भाषण शैली आहे म्हणून काहीतरी बोलायचं, काही टीका करायच्या. काय गॅरंटी घोटाळा तुम्हाला माहित आहे सगळ्यांना ना, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मी आपल्याला म्हणत नाही. त्या बाईंना जाऊन सांगा की एकच मी उदाहरण देतो की मोदी आज देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि ते नुसतं स्वप्न पाहत नाहीत. काँग्रेसनं गरिबी हटाव म्हणत गरिबांना स्वप्न दाखवली, पण मोदीजींनी देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना आज देश आत्मनिर्भर भारत या माध्यमातून सक्षम होत चाललेला आहे. पूर्वी संरक्षणासाठी लागणारे अनेक अस्त्र असतील, मग क्षेपणास्त्र आहे, बुलेट प्रूफ जॅकेट्स आहेत, विमान आहेत, ही आपल्याकडे तयार होत नव्हती. गेल्या काही दिवसामध्ये फिलिपाईन्ससह इतर अनेक देशांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र असेल, तेजस विमानं असतील, आणखीन इतर साहित्य असेल, जे आपल्या देशामध्ये आता मॅन्युफॅक्चरिंग होतंय, ते निर्यात आपण करतोय. यासाठी 21,000 कोटी रुपयाची ऑर्डर दिलेली आहे. पूर्वी डॉलरच्या रूपानं आपण आयात केलेल्या वस्तूचे पैसे द्यायचो आणि आता निर्यात केलेली आपल्या वस्तू या डॉलर रूपानं आपल्याकडे येत आहेत. या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. मोदीची गॅरंटी हीच आहे, पुढच्या काळामध्ये हे देश यशस्वी होत असल्याचं, महासत्ता बनण्याची काही उदाहरणं आहेत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.